आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं बघा, जे पॉईंट राहिले ते लिहायचे ते आपण नोट करूया. वरचं पॉलिनेशन बाय विंड, त्याच्यामध्ये आपण त्याला पॉलिनेशन बाय विंड विंड होते त्याला काय म्हणतो आपण ॲनिमोफिली, आणि इट इज द अबायोटिक टाइप ऑफ पॉलिनेशन. अबायोटिक म्हणजे निर्जीव जे असतात ना, विंड आणि पाणी वॉटर, त्या दोघांपासून. जर विंड पासून होत असेल तर त्याला म्हणतात ॲनिमोफिली, दॅट इज कॉल्ड एज द ॲनिमोफिली. हे आपण नोट केलं होतं, त्याच्या खालचं लिहिलं नाही ना, टाका हेडिंग टाका. पॉलिनेशन बाय विंड, पॉलिनेशन बाय विंड लिहिले का? त्याच्यामध्ये काय लिहिलं आपण? अडॅप्टेशन लिहिलेत का? वेट, ठीक आहे, ओके. हेडिंग टाका त्याच्यामध्ये, अडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लॉवर्स. मी लिहून देतो, टेन्शन नको. Adaptations in an Anemophilous flower. Adaptations in Anemophilous. Anemophilous म्हणजे की तुम्हाला आठवायला आहे ना, Anemophilous म्हणजे कोणते? पॉलिनेशन बाय द विंड. Anemophilous flowers. त्यातलं पहिलं अडॅप्टेशन आपल्याला बघायचं आहे. तुम्हीच मला सांगा, पहिलं अडॅप्टेशन काय? एक जसं रिवाइज होऊन जाईल की बाबा हे जे ॲनिमोफिलस फ्लॉवर्स असतात हे कसे असतात? एकदम स्मॉल असतात, ओके, इनकॉन्स्पिक्युअस असतात. त्यासोबत ते काय असतात? कलरलेस असतात आणि विदाउट नेक्टर आणि फ्रॅग्रन्स असतात. ठीक आहे, चला मोठा शब्द सोडून टाका, बाकीचे लिहायचं. फ्लावर इज स्मॉल, त्यासोबत कलरलेस and without nectar and fragrance, and without nectar. nectar म्हणजे मध and fragrance. fragrance म्हणजे सुगंध. आता हवेला काय फ्रॅग्रन्स घेता येते का? नाही, म्हणून त्याची काय आवश्यकता असेल का? नाही. म्हणून अडॅप्टेशन ॲनिमोफिलस फ्लॉवर्स मध्ये जे फ्लॉवर्स असतात ना, ते फ्लॉवर्स कसे असतात? एकदम स्मॉल असतात, कलरलेस असतात, त्यांच्यामध्ये नेक्टर नसते आणि त्यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स सुद्धा नसते. हा झाला पहिला अडॅप्टेशन. आता यांना हवेमधून जायचे म्हणून जे पोलन ग्रेन्स असतात ते एकदम लाईट वेट असतात. त्यांचं वजन कसं असतं? ते आर लाईट वेट आणि ड्राय असतात. ड्राय म्हणजे कोरडे, लाईट वेट म्हणजे हलके आणि ड्राय म्हणजे कोरडे. म्हणून दुसरा पॉईंट, पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट and dry. त्यासोबत ते कसे असतात? ड्राय असतात, वेट and ड्राय. हा झाला दुसरं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, लाईट वेट, हे लक्षात ठेवायचं. त्यासोबत हे ड्राय आहे, कोरडे आहे. ड्राय म्हणजे कोरडा किंवा कोरडे, आणि हे म्हणजे वजनाला हलके. फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध. कलरलेस तुम्हाला माहिती आहे, नेक्टर म्हणजे मध. आता तिसरा जो पॉइंट असणार आहे या ठिकाणी, जे पोलन ग्रेन्स होतात ना ते खूप कमी प्रमाणात तयार होतात का? नाही, खूप जास्त. म्हणजे प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन्स इज इन अ लार्ज अमाउंट. कारण खूप जास्त पोलन ग्रेन्स हवेमधून, असं इथे एकच झाड आहे एवढे हवा आहे, हवेमध्ये पाहिजेत ना ते जास्त, म्हणून प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन्स is in very large. Production of pollen grains is in very large amount. Is in very large amount. एकदम जास्त अमाउंट मध्ये तयार होतात. कोण? पोलन ग्रेन्स. ओके, व्यवस्थित लिहिलं? ठीक. आता तिसरा आपल्याला चौथा पॉईंट लिहायचा आहे, याच्या स्टिग्मा विषयी. आपल्याला कशाविषयी लिहायचं आता? स्टिग्मा. आता हे कोणतं फ्लावर? मी असं म्हणतो काय फक्त ॲनिमोफिलस पोलन ग्रेन म्हणतो का? नाही, आपण काय बघायला इथं फ्लावर सुद्धा बघत आहोत. म्हणजे फ्लावर मध्ये काय ते अँथर पण येणार आहे, त्यासोबत काय येणार आहे? स्टिग्मा पण येणार आहे.
ओके, मग आता जो स्टिग्मा असतो ना तो फेदरी असतो. स्टिग्मा कसा असणार आहे? फेदरी. आणि हा काय करतोय? वाऱ्यामधून येणारे जे पोलन रेज त्यांना पकडायचं काम करतोय. आपण बघल्या मक्याचं कणीस, मक्याच्या वरचा जे केसासारखा भाग असतो तो कसा आहे? एकदम फेदरी. ओके, मग नेक्स्ट पॉइंट, हेअरी टाईप. स्टिग्मा ऑफ धिस फ्लावर, स्टिग्मा ऑफ धिस फ्लावर is feathery and trap pollen grains and traps pollen grains. Traps म्हणजे पकडणे, traps pollen grains. Stigma of this flower is feathery and traps the pollen grains. कोणाविषयी चाललंय? Anemophilus flower विषयी चाललंय. आता याचे जे स्टिग्मा आहे तो एकदम लॉंग असतो. स्टिग्मा झालं हे कसं असणार आहे? लॉंग असणार आहे. म्हणून पुढचा पॉइंट, स्टिग्मा ऑफ दिस फ्लावर्स आर व्हेरी लॉंग. पाचवा पॉइंट, स्टिग्मा ऑफ दिस फ्लावर इज स्टिकी and long, which exposed to the air, which exposed म्हणजे ओपन असते. exposed to wind current, exposed to wind current. बस एवढे 5 पॉइंट आहेत अडॅप्टेशन कोणाचे? एनोमोफिलस फ्लावर्स. चला लवकरात लवकर वाचा आणि पाठ करायचा प्रयत्न करा. हा स्टिग्मा जो आहे लॉंग आहे, विथ एक्सपोज्ड टू द विंड करंट, आणि हा स्टिकी पण आहे. कसा आहे तो? स्टिकी आहे. तुम्ही डायग्राम बघलो, हा आहे वरचा फेदरी टाईप आहे का? बघा बरं आहे ना. याला म्हणायचं मेल इन्फ्लोरेसन्स म्हणजे मेल स्ट्रक्चर्स, यालाच म्हणतात टारसेल. लक्षात ठेवा. ओके, एनिमोफिलस फ्लावर मध्ये सगळ्यात वर जे मेल इन्फ्लोरेसन्स असते, मेलचा पार्ट दाखवला जातो, त्याला काय म्हणतात? टॅसेल्स. ओके, त्याच्यानंतर झेंडा फडकला असतो, फडकला झेंडा दिसायला का तुम्हाला? त्याला म्हणायचं फ्लॅग लीफ. फ्लॅग म्हणजे झेंडा, लीफ दिसायला ना. हा, त्याच्यानंतर टार्सेलचे इंटरनोड आहे, जस्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे तुम्हाला स्टाईल, दॅट इज सिल्क्स. त्याच्यानंतर फिमेल इन्फ्लुएन्स, या ठिकाणी जर तुम्ही बघले ना फिमेल हे जे आहे याला इयर म्हणतात, फिमेल इन्फ्लुएन्सला त्याला टॅसेल्स म्हणतात. लक्षात ठेवायचं. इथे बघा आहे ना. ओके, याला फिमेल. आणि त्याच्यावर बघा सिल्क्स आहेत ना, वरून पडल्याने पोलन ग्रेन्स याच्यात पकडले जातात. समजलं? ओके, किंवा हवेत मिळणारे याच्यात पकडले जातात. त्याच्यानंतर सीड आहे, त्याला कर्नल म्हणतात, सीड्स. त्याला लीफ आहे, स्टॉक आहे आणि प्रोफ्रूट्स असतात. मेजला प्रोफ्रूट्स असतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल देयर आर 2 टाइप्स ऑफ फ्रूट्स, टॅप रूट सिस्टम आणि प्रोफ्रूट सिस्टम. समजेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हे रूट्स आहेत त्याचे. तुम्ही कधी हे बघल्या का ज्वारीचं रोटकर? ज्वारीचं बघलं की नाही? त्याच्यामध्ये सुद्धा कोणते फायब्रस रूट प्रेझेंट असतात. वर आलेले असतात बघा रूट्स पांढऱ्या कलरचे. टाळक्यामध्ये की नाही आपण तेव्हा. जस्ट हे डायग्राम तुम्हाला टाइम भेटला तेव्हा ड्रॉ करायची. एवढ्या आलं लक्षात? वाचा बरं. कोण वाचून दाखवते? कोणा बघले वाचून दाखव. The flower is small, colorless, and without nectar and fragrance. Pollen grains are light in weight and dry. Production of pollen grains is in very large amount. Stigma of this flower is feathery and traps pollen grains. Stigma of this flower is sticky and long with exposed to wind currents. Very exposed to the wind current किंवा त्याला आपण wind current म्हणतो. आता आपण जे शिकलो ना बसा ते बघलं आपण एनिमोफिलस, पॉलिनेशन बाय द ओके wind, दॅट इज नोन ॲज द एनिमोफिलस. आता आपल्याला पुढचा जो घटक शिकायचा मुलांना तो म्हणजे
पॉलिनेशन बाय द वॉटर. पॉलिनेशन बाय द वॉटर. आता लक्ष द्या, वॉटर म्हणजे पाणी. पाण्याच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये पॉलिनेशन होते त्याला आपण म्हणूया पॉलिनेशन बाय द वॉटर. अशा 30 स्पेसिस आहेत. किती स्पेसिस आहेत? 30, ज्यांच्यामध्ये वॉटर पॉलिनेशन होते. काय होते? वॉटर पॉलिनेशन. इट आर फाउंड इन सम 30 जेनेरा. 30 जेनेरा. आणि हे असतात ते ॲक्वॅटिक मोनोकॉट्स असतात. मला माहिती आहे एकदलीय, द्विदलीय, मोनोकॉट, डायकॉट. शेंगदाणा कसा आहे? एक दल आहे. एक दल आहे, द्विदल आहे. दोन तुकडे पडतात. जसे दोन तुकडे पडतात त्याला म्हणायचं डायकॉट. ज्याचा एक पण तुकडा पडत नाही त्याला म्हणायचं मोनो. ज्वारी तुकडे पडा म्हणलं, तुकडे पडता येतील का? गहू, तांदूळ, हे आर द मोनोकॉट्स. एक दलीय. कांदा दिलं, कांदा म्हणलं. कांदा होता डायकॉट आहे. ओनियन डायकॉट आहे का? चेक करा. तर या ठिकाणी आपण ग्राउंड नट्स, शेंगदाणे डायकॉट्स मध्ये येतात. सोयाबीन डायकॉट मध्ये येतात. तूर डायकॉट्स मध्ये येतात. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी. तर आता हे जे पॉलिनेशन बाय द वॉटर आहे ना, हे 30 जेनेरा ऑफ द ॲक्वॅटिक मोनोकॉट मध्ये, जसे की व्हॅलिस्नेरिया, झूस्टेरा आणि दॅट इज द सेरॅटोफायलम. ओके, काय काय नाव आहेत बघा. व्हॅलिस्नेरिया वाचायचं, व्हॅलिस्नेरिया, व्हॅलिस्नेरिया. झूस्टेरा काय आहे? झूस्टेरा. आणि सेरॅटोफायलम. सेरॅटोफायलम विचारणार आहे प्रत्येकाला. व्हॅलिस्नेरिया, झूस्टेरा आणि सेरॅटोफायलम. ह्याच्यामध्ये काय होणार आहे रे? वॉटरनं पॉलिनेशन होणार आहे. वॉटर म्हणजे पाणी, पाणी म्हणजे हायड्रो, हायड्रोफिली. पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन, म्हणून त्याला म्हणतात हायड्रोफिली. आपल्याला तो पुढचा पॉईंट बघायचा आहे, तो बघायचा आहे. आता लिहून घेणार का? लिहा म्हटलं तर लिहा. आपल्याला तो घटक बघायचा आहे, पॉलिनेशन बाय वॉटर. पॉलिनेशन बाय वॉटर. तर याला म्हणतात हायड्रोफिली. याला काय म्हणतात रे? हायड्रोफिली. हायड्रोफिली. बरं, फिली म्हणजे काय कोणी सांगा मला? पॉलिनेशन. फिली म्हणजे पॉलिनेशन. आणि हायड्रो म्हणजे वॉटर. ज्याच्यामुळे वॉटरमुळे पॉलिनेशन होतं त्याला म्हणायचं हायड्रोफिली. अशी किती जेनेरा आहेत? 13. 30 म्हणजे 30 जेनेरा ऑफ ॲक्वॅटिक मोनोकॉट्स. एक्झाम्पल जर म्हटलं तर तुम्हाला सांगता येते व्हॅलिस्नेरिया, दुसरा झूस्टेरा, तिसरं जे असणार आहे दॅट इज नोन ॲज द, आपण त्याला काय म्हणतो? सेरॅटोफायलम. सेरॅटोफायलम. काय अडचण येतपर्यंत त्या तिघामध्ये पण काय होते? कोणतं होतंय? हायड्रोफिली. अरे का सांगू? हे पाण्यामध्ये राहतात. आता पाण्यामध्ये राहत असतील तर पाण्यामुळेच तर पॉलिनेशन होणार आहे ना. आणि हवेमध्ये राहतात, हवेच्या वर राहतात म्हणजे जमिनीवर राहतात, त्यांच्यामध्ये कोणतं पॉलिनेशन होईल? ॲनिमोफिली. एअर एअर, ॲनिमोफिली. वॉटर वॉटर, हायड्रोफिली. ओके, डन. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही. आता पुढचा जो घटक बघायचा आपल्याला, बाबा ह्याच्यामध्ये नेमकं काय काय अडॅप्टेशन झालं. जसं आपण अडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लॉवर बघलो. ओके, पण तिथं नेक्टर तयार झालं होतं का? बरं, इथं काय पाण्याला काय नेक्टर घ्यायचं आहे का? ह्याला काय कलर बघायचा आहे का? ह्याला काय फ्रॅग्रन्स घ्यायचे? काहीच नाही, काहीच नको. कारण की निर्जीव आहे. पाणी काय निर्जीव आहे, याला काही गरज आहे का? नाही. म्हणून इथले जे फ्लावर्स असतात ना ते खूप लहान लहान असतात. ते आर द स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे खूपच लहान. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे असं नोटीस करता येत नाही, असे लहान. इन अ हायड्रोफिलस फ्लॉवर, फ्लॉवर्स कसे आहेत? एकदम लहान. आणि याची पेरियन आणि अदर फ्लॉवर इथं, आता हे तुम्ही पेरियन पण लक्षात ठेवा. इथं एवढं लक्षात ठेवा, फ्लॉवर्स एकदम लहान आहेत. आणि याचे जे फ्लोरल पार्ट्स आहेत ना, आता जर तुम्हाला विचारलं मी, जस्ट टेल मी द 4 फ्लोरल पार्ट्स ऑफ द प्लांट, तर तुम्ही सांगशाल कोणकोणते? कॅलिक्स, कोरोला, अँडोसिस, गायनोसिस. आता हे पाण्याच्या मध्ये आहेत, मग भिजून खराब होतील का? नाही. दे आर अनवेटेबल. ते पाण्याने भिजून खराब होणार नाही, म्हणून त्याला काय म्हणलंय? अनवेटेबल. म्हणजे फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. पहिलं स्मॉल, फ्लावर्स आर स्मॉल. दुसरं फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. तिसरं बघा, ह्याचे जे पोलन ग्रेन्स असतात ना, हे कसे असतात? लॉंग. आणि ते सुद्धा पाण्यामध्ये भिजत नाही. इन द प्रेझेन्स ऑफ, त्यांच्यामध्ये असते म्युसिलेज. म्युकस माहिती? म्युकस चिकट पदार्थ तो पोलन ग्रेनच्या वर येते आणि त्याला पाण्यापासून संरक्षण करते. त्याला म्हणतात म्युसिलेज. त्याला काय म्हणतात? म्युसिलेज. आणि इथले जे पोलन ग्रेन असतात ते कसे असतात? लॉंग्स असतात आणि दे आर अनवेटेबल. नाहीतर पोलन ग्रेन पाण्यात टाकल्यावर खराब झाला, त्या ठिकाणी हायड्रोफिली होईल का? पोलन ग्रेनच खराब झाला, असं नाही जमत. म्हणून या ठिकाणी जे पोलन ग्रेन असतात ते एकदम लांब असतात आणि ते पाण्यामध्ये भिजल्यानंतर खराब होत नाही, कारण की त्याच्यावर काय असते? म्युसिलेज असते. आणि त्यासोबत नेक्टर पण तयार होईना,
काय फ्रॅग्रन्सची पण गरज नाही फ्लावर्समध्ये. समजलं? पहिलं स्मॉल, दुसरं फ्लोरल पार्ट्स, तिसरं अनवेटेबल पोलन ग्रेन आणि चौथं नो नेक्टर नो फ्रॅग्रन्स. ओके, मग नोट करून मी दिली अडॅप्टेशन इन फ्लावर्स. अडॅप्टेशन्स इन कोणते फ्लावर्स? हायड्रोफिलस फ्लावर्स. हायड्रोफिलस फ्लावर्स मध्ये आपल्याला काय बघायचे? अडॅप्टेशन. पहिलं फ्लावर्स कसे होते? एकदम छोटे छोटे फ्लावर्स आर स्मॉल. बट त्याचे फ्लोरल ओरल पाण्यामध्ये भिजत होते का? नाही. फ्लोरल ओरल्स आर अनवेटेबल. अनवेटेबल पाण्यामध्ये भिजत नाही. तिसरं त्याचे पोलन ग्रेन्स कसे होते? लॉंग होते and they are also unwettable due to the presence of mucilage. Okay, pollen grains are unwettable. Okay, pollen grains are long and unwettable. मी सांगायला समजा लॉंग म्हणजे लांब and unwettable म्हणजे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर भिजणार नाहीत, नंतर घेऊन घ्या. unwettable. आणि शेवटचा पॉइंट, देयर इज नो फॉर्मेशन ऑफ नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. कारण की पाण्याला काही गरज आहे का? नाही. म्हणून शेवटचा पॉइंट हा दॅट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ काय प्रेझेन्स आहे? हे पेपरला येते म्युसिलेज. आणि चौथा पॉइंट असणार आहे दॅट इज कोणता आहे? नो formation of mud, that is nectar, and सुगंध, that is fragrance. हे काही पण तयार होणार नाही. ओके, हे कोणाविषयी बघले आपण? हायड्रोफिलस फ्लावर विषयी बघले. कोणाविषयी बघला? हायड्रोफिलस फ्लावर. कोणाला काय अडचण येतपर्यंत नाही? चला नोट करून घ्या. एनिमोफिलस लिहिले ना, आता हायड्रोफिलस लिहिले. याच्यामध्ये पण परत दोन प्रकार पडतात. मी सांगेन तुम्हाला, थोडंसं स्पीड वाढवा. पहिला जो प्रकार पडतो त्याला म्हणतात इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली. आपण बघूया ते काय. इपीचा अर्थ असतो पाण्याच्या वर, हायपोचा अर्थ असतो पाण्याच्या मध्ये. म्युसिलेज म्हणजे चिकट पदार्थ. Adaptation is Anemophilus. Flower is small, colorless, without nectar and fragrance. Pollen grains are light in weight and dry. Production of pollen grains is in large amount. Stigma of this flower is feathery and traps pollen grains. Stigma of this flower is sticky and long, which exposed to wind current. Pollination by water. Hydrophilic. Flowers are small. Floral buds are unwettable. Floral grains are long. Pollen grains. Pollen grains are long and unwettable due to fragrance of nucleus. No nectar form and fragrance. व्हेरी गुड. समजलं? किती सोपं आहे? काय अवघड आहे का? नाही, फक्त तुम्हाला त्याचं मिनिंग माहिती पाहिजे. थोडं स्पीड वाढवा. म्युसिलेज काय काम करते? पोलन ग्रेनला पाण्यामध्ये भिजण्यापासून वाचवते. लक्षात ठेवायचं. पोलन ग्रेन जर भिजलं तर पोलन ग्रेन खराब होतात. त्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी म्युसिलेज काम करतो. अनवेटेबल आहे. आता याचे दोन प्रकार पडतात. याचे किती प्रकार पडतात? दोन. बघा, हे एक लेक आहे. हे काय आहे? लेक. लेक म्हणजे तळ. आता इथे एक वनस्पती आहे एकदम बुडाला. एकदम बुडाला आहे. आणि इथे एक आहे. आता हे बुडाला आहे ना, म्हणून याला
म्हणायचं हायपो. त्याला काय म्हणायचं? हायपो. दॅट इज कॉल्ड ॲज द हायपो. हायपो पाण्यामध्ये आहे ना, म्हणून हायड्रो. आणि ह्याच्यामध्ये काय होते? पॉलिनेशन होते, फिली होते, म्हणून हायपो हायड्रो. हे पाण्याचे उदाहरण आहे ना, म्हणायचं इपी. पाणी आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं हायड्रो. आणि पॉलिनेशन आले म्हणून त्याला काय म्हणायचं? म्हणजे तुम्हाला याचे किती प्रकार पडले? 2 प्रकार पडले. हायड्रोफिलीचे प्रकार किती? 2 प्रकार पडतात? 2. एक असतो प्रकार दॅट इज द हायपोहायड्रोफिली. दुसरा जो प्रकार असतो तो असतो एपी हायड्रोफिली. पाण्याच्या मध्ये मला म्हणजे सर पाणीच दिसणार नाही. थांबा, पाणी काढा. पाणी दिसणार नाही मला, पण ब्ल्यू कलर आला की तुम्ही काय म्हणता? पाणी आहे. समजलं एवढं? त्याला सबमर्ज्ड म्हणायचं. हे कम्प्लिटली पाण्यामध्ये आहे का? नाही. या इपी हायड्रोफिलीला आपण सबमर्ज्ड सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सबमर्ज्ड प्लांट्स. कोणते प्लांट्स आहेत? ते सबमर्ज्ड प्लांट आहेत. एवढं समजलं? आता जो पुढचा घटक आहे तो आपल्याला बघायचा आहे की बाबा याचे जे प्रकार आहेत हायपोहायड्रोफिली आणि इपी हायड्रोफिली, हे नेमकं काय असतं. तर त्याच्या अगोदर मी काय करतो तुम्हाला इथं पुस्तकामधून सांगतो, त्याच्यानंतर आपण डिफरन्स बिटवीन समजून घेऊया, म्हणजे आपल्याला सोपं आहे. आता पहिला आहे हायड्रोफिलीचे किती प्रकार पडतात? 2. एकाच नाव आहे हायपो हायड्रोफिली, दुसऱ्याच नाव आहे इपी हायड्रोफिली. आता त्यातला पहिला जो बघायचा आपल्याला हायपो म्हणजे बुडाला. हायपो म्हणजे की बुडाला. हायपोहायड्रोफिली म्हणजे याच्यामध्ये पॉलिनेशन होते काय? होते. ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे इन अ हायपोहायड्रोफिली पॉलिनेशन ऑकर ॲट बिलो. बिलो म्हणजे तळाला, खाली. सरफेस ऑफ द वॉटर म्हणजे पाण्याच्या तळाला. काय ठिकाणी काय होत आहे? त्याचं पॉलिनेशन होत आहे, म्हणजे त्याला हायपोहायड्रोफिली. आता मला सांगा, मी काय केलं आता तुमच्यासाठी विचारतो. इथे एक एक्सपेरिमेंट करायला आपण काय करायला? एक एक्सपेरिमेंट करायला. एक्सपेरिमेंट असा म्हणतोय की एक माझ्याकडे असे मोठा एक कॅन ट्रान्सपरंट आहे. हा कसा आहे? ट्रान्सपरंट. ह्याच्यामध्ये पाणी आहे. ह्याच्यामध्ये काय? पाणी. पाणी. माझ्याकडे 2 वस्तू आहेत. एक आहे स्टोन. स्टोन दगड. आणि दुसरा आहे पेपर, कागद. मी स्टोन घेतला, पाण्यात टाकलो. स्टोन कुठे जाईल? बुडाला जाईल. का बुडाला? वेट जास्त. त्याचं काय? वेट जास्त. मी पेपर घेतला, पेपर टाकलो. पेपर काय होईल? का? त्याचं वजन कमी आहे. आता इथपर्यंत समज. आपलं एक प्लांट आहे, इथं माझ्याकडे एक प्लांट आहे. त्या प्लांटला मी काय म्हणलं? कोणतं फिली म्हणत? हायपोहायड्रोफिली. कसा पाण्याच्या? मग मला सांगा, याच्यामध्ये जो पोलन ग्रेन जाईल तो वजनाला हलका असेल की जड असेल? जड. म्हणून हायपोहायड्रोफिली मधला पोलन ग्रेन कसा असतो? त्याचं वेट काय असते? जास्त असते. पण कोणापेक्षा? पाण्यापेक्षा. समजलं? एवढं सांगायचं. आणि ते जर इपी हायड्रोफिली असतं तर त्याचं वजन काय असतं? हलकं. समजलं? ठीक आहे. म्हणून आता इथे स्टेटमेंट बघा काय म्हणतंय. Here pollen grains are heavier. Heavier म्हणजे जड. कोणापेक्षा? पाण्यापेक्षा. सिंक म्हणजे तळाला जाऊन बसणे. सिंक म्हणजे बरोबर. तुम्हाला ते कावळ्याची गोष्ट माहिती आहे बघा. कावळ्याला माहित राहते पाण्याचं वजन कमी असेल दगडापेक्षा, म्हणून कावळा काय करते? चोंचीत दगड घेते, पाण्यात टाकते. पाण्यात टाकते. दगड जमा होतात, पाणी वर पिऊन निघून जाते, भुरकुण्या उडून जाते. शेवटी वाक्य होतं ना, भुरकुण्या उडून जाते. ते दगड तळाला काय जातो? कारण की त्याचं वजन कोणापेक्षा जास्त असते? तसंच या ठिकाणी पोलन ग्रेनचं वजन इज हेवियर दॅन द वॉटर. दॅट्स व्हाय दॅट पोलन ग्रेन सिंक डाऊन. सिंक डाऊन म्हणजे तळाला जाते. आणि हे कोणाला पकडतात? दॅट स्पॉट बाय द स्टिग्मास ऑफ द फिमेल फ्लॉवर. आणि एक्झाम्पल मध्ये दिले झूस्टेरा. आठवतं? 30 प्रकारचे जेनेर असतात, त्याच्यामध्ये गॅलिस्नेरिया आठवते? ओके. झूस्टेरा. अजून कोणतं आहे दुसरे? मलाही बघावं लागेल. नाव काय त्याचं? सेरॅटोफायलम. नाव काय त्याचं? सेरॅटोफायलम. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट नाही ना? म्हणून पोलन ग्रेन्स, आता इथले जे पोलन ग्रेन्स असतात ना, जड असायला पाहिजे, म्हणून एकदम लांब असतात. पोलन ग्रेन्स हा लॉंग. आणि त्यासोबत ते
रिबन लाईक असतात विदाउट एक्झाईन. त्यांच्यामध्ये एक्झाईन असते का? नसते. विदाउट एक्झाईन. चला, आणि सी ग्रास म्हणतात. तुला माहिती आहे आपण गवतात घोडे घेऊन जातात गवत खायला. जमिनीवरचं गवत ग्रास म्हणते आपण त्याला. जर समुद्रात मधलं जर गवत म्हणलं त्याला म्हणायचं झूस्टेरा. त्याला काय म्हणायचं? समुद्राच्या तळाला असते ना, नदीच्या तळाला असते, त्याला म्हणतात झूस्टेरा. आणि ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन होते? हायड्रोफिली. मला काय अडचण येतपर्यंत नाही ना? आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे हायपोची बहीण किंवा भाऊ इपी. काय आहे? इपी. इपी हायड्रोफिली. इपी म्हणजे ऑलरेडी मी सांगितलं, इपीचा अर्थ असते वर, सबमर्ज्ड. हायड्रो म्हणजे पाणी, फिली म्हणजे पॉलिनेशन. मग आता हे पोलन ग्रेन जड पाहिजेत का रे? नाही, हे पोलन ग्रेन पाण्याच्या वर तरंगायला पाहिजे. जसं की आपलं कोकोनट असते बघा, वर टाकले की तरंगत जाते, तसं पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन अ वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर. एक्झाम्पल आहे व्हॅलिस मिलिया. एक्झाम्पल काय आहे? व्हॅलिस. आणि मला शब्द काय सांगितला होता? सबमर्ज्ड डायोसियस फ्रेश वॉटर aquatic plant in which female flower reach the water surface temporary to ensure the pollination and male flowers float on the surface of the water. Okay. आणि हे दोन तीन पॉइंट आहेत, सांगून मी तुम्हाला. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी. आता ह्याची ग्रॅव्हिटी त्याला पाण्याच्या वर तरंगायचं आहे, म्हणजे पाण्या एवढी त्याची ग्रॅव्हिटी पाहिजे ना, म्हणून म्हणतात द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन्स इज इक्वल टू द वॉटर अँड दॅट्स व्हाय दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. ओके. एक दुसरं, सम aquatic plants like the एनिमोफिलस. माहिती तुम्हाला एनिमोफिलस? एनिमोफिलस म्हणजे हवेच्या माध्यमातून ज्यांच्यामध्ये काय होते? पॉलिनेशन होते. एक्झाम्पल त्याचं नाव आहे पोंटॅमोगेंटॉन. ओके, पोंटॅमोगेंटॉन. ओके, हॅलोगॅरिस हे काय एक्झाम्पल आहे. हे पण त्यांच्यामध्ये इपी हायड्रोफिली होऊ शकते. ओके, हे काय म्हणले? काही ॲक्वॅटिक प्लांट आहे, आणि तुम्हाला माहिती आहे ॲक्वॅटिक प्लांट म्हणलं तर हायड्रोफिली, पण असे काही प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये हवेच्या माध्यमातूनच पॉलिनेशन होते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, पोंटॅमोगेंटॉन आणि हॅलोगेरिस. दुसरा आहे सम aquatic plants आर एंटोमोफिलस. आता एंटोमोफिलस म्हणजे इन्सेक्ट येऊन त्यांना काय करतात? पॉलिनेट करतात. मी सांगणार आहे पुढे. एक्झाम्पल आहे लोटस. लोटस माहिती तुम्हाला? कमळाचं फुल. कमळाच्या फुलामध्ये जे पॉलिनेशन होते ते इन्सेक्ट येतात. इन्सेक्ट, कीटक त्यांच्या माध्यमातून होते. त्यासोबत वॉटर हायसिन आणि वॉटर लिली. चला, जे पॉईंट आहेत आपल्याला आता इथं नोट करायचे ते म्हणजे डिफरन्स बिटवीन कोणती फिलिंग लक्ष द्या, नंतर लिहा. आज काय चुकायला घेत सांगा. इथे लिहितो मी इपी हायड्रोफिल. दुसरं काय येते? हायपोहायड्रोफिल. चला, पहिला पॉईंट काय नोट करावं लागेल मला? तुम्हाला जसं येते तेवढं सांगा. पहिला पॉईंट काय करावं लागेल? In this, pollination is occur at bottom of surface of water. किंवा बॉटम म्हणण्यापेक्षा आपण बिलो म्हणूया. Below surface of water, at a below surface of water. पोलन ग्रेन हलके पाहिजेत का रे? जड पाहिजे तुमच्यासाठी. पोलन ग्रेन्स आर कसे? जडला काय म्हणू? हेवियर दॅन water. They sink down. Sink म्हणजे तळाला जातात. Sink down and trapped by हायड्रो राहिले का? बघू, लक्ष ऐकणे आहे बेटा. ते त्यासाठीच ते जागा ठेवलं. हॅपी हायड्रोफिली. ओके. त्याच्यानंतर पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. दे सिंक डाऊन अँड ट्रॅप बाय स्टिग्मा ऑफ स्टिग्मास एवढे लिहू शकतात. ऑफ अ फिमेल फ्लॉवर. ते तुम्हाला माहिती स्टिग्मा कोणाला असते? फिमेल फ्लॉवर असते. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. ठीक आहे. एक्झाम्पल आपल्याला नोट करावं लागतं ना.
एक्झाम्पल आपल्याला नोट करावं लागतं. काय एक्झाम्पल होतं? एक्झाम्पल आहे झूस्टेरा. काय झू हेच आहे ना, झूस्टेरा. ओके. आणि आता इथं बघूयात आपण. आता कोणतं चाललंय आपलं? हाय इपी हायड्रोफिली. आता इपी हायड्रोफिली मधला पहिला पॉईंट, पॉलिनेशन इज ऑकर ॲट सरफेस ऑफ वॉटर. सरफेस ऑफ वॉटर लावते. पॉलिनेशन is occur at surface of water. सरफेस म्हणजे पृष्ठभाग वरचा, सरफेस ऑफ वॉटर, वर रे वर. दुसरा, इथले कोलम कसे असतात? एकदम लाईट वेटेड, लाईट वेटेड अँड देअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज सिमिलर टू द वॉटर. ओके. कोलम ग्रेन्स आर लाइट वेट. लाइट वेट म्हणजे हलकी. लाइट वेट. देअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू कोणासोबत? इज इक्वल टू वॉटर. इक्वल टू वॉटर. पाण्यासोबत असते. म्हणून एक्झाम्पल तुम्ही सांगा मला. दॅट इज द व्हॅलिस्नेरिया. लाजायचं का त्याच्यामध्ये? व्हॅलिस्नेरिया. स्पेलिंगची वांदे असेल आपले. BALL ISN. अरे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे ह्या व्हॅलिस्नेरिया झालं. त्याच्यानंतर कुठे कोणत्या वेळेला एवढे एक लक्षात ठेवा. आणि झूस्टेराला सी ग्रास म्हणतात. लक्षात ठेवायचं. झूस्टेराला काय म्हणतात? सी ग्रास. ग्रास. एक पॉइंट तुम्हाला नोट करायचे आहे. लक्ष द्या. एवढा फरक आला का लक्षात? हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली मधला हा फरक आहे. यांचं एक एक एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. चला नोट करून घ्या लवकर. अशा पद्धतीचे असतात बघा. ओके. इथं फिमेल फ्लॉवर कुठे आहे बघा बरं. फिमेल फ्लॉवर सरफेसला आहे का? आहे ना. व्हॅलिस्नेरियामध्ये कोणत्या प्रकारचं होते? व्हॅलिस्नेरियामध्ये कोणत्या प्रकार? इपी के नाही? इपी ना. म्हणून त्याचे फिमेल फ्लॉवर कुठे असतात? सरफेसवर असतात. ते कुठे असतात? सरफेसवर. माझी सामंजस्य केला मोठं करतो. नोट करा. व्यवस्थित नोट करा. झालं मुलांनो? बघा. Hypohydrophily. In this pollination is occur at below surface of water. Pollen grains are heavier than water. They sink down and drag by stigmas. Example: Zooxera, seagrass. Epihydrophily. Pollination is occur surface of water. Pollen grains light weight. Their specific gravity is equal to water. Example: Varicella. Very good. चला. झालं का? इपी आणि हायपो.
सरफेस कुठे आहे? सरफेक्स सरफेस आहे ना. मी हेच करा हा. मी मस्त करायला एवढं आणि ते याच्यावर कसं आहे थोडंसं बघतो मी लक्ष आहे की नाही तुमचं. विनोदची स्पेलिंग कुठे आहे बेटा? कुठे आहे विनोद? बरोबर असेल ना. BELOW BELOW बरोबर आहे. तुमच्या अलग आहे का स्पेलिंग? आपण जे आतापर्यंत बघलो वॉटर आणि विंड हे दोघं पण अबायोटिक होते. दोघं पण काय होते? अबायोटिक किंवा अबायोटिक. अरे तुमचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही ठेवा. अबायोटिक होते. कसे होते? अबायोटिक होते. कसे होते? त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं अजून काय पॉईंट्स आहेत त्याचे ते नोट करायचे. झालं असेल तर राहू द्या. घरी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायचं लिहायचं व्हिडिओ ना. कारण टाइम खूप लागतो असं लिहायचं असं. नाहीतर मी सोपा उपाय माझा मी टाकत राहतो PDF तुम्ही घरी लिहित जायचं मस्त पैकी. नाही जमत ना? ठीक आहे. आता पुढचा जो घटक बघायचा आहे काही आहे ओके लक्ष द्यायला काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत पण त्यांच्यामध्ये ॲनिमोफिलस होते. ॲनिमोफिलस पॉलिनेशन होते म्हणजे विंडच्या माध्यमातून. ठीक आहे. तर ते पेपरमध्ये येऊ शकते लिहा. सम हायड्रोफिलस प्लांट some aquatic plant shows anemophilous pollination. मी जे म्हणतोय ते समजत आहे ना. काही aquatic plants आहेत पाण्यामध्ये राहणारे ज्यांच्यामध्ये काय होते कोणतं ॲनिमोफिलस होते. ॲनिमोफिलस म्हणजे पॉलिनेशन बाय द एअर किंवा विंड त्याच्या माध्यमातून. तर त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे ते म्हणजे कोणत्यामोगेटॉन आणि हॅलोगॅरिस. एक्झाम्पल लक्षात ठेवा. दॅट इज कोणत्यामोगेटॉन कोणत्यामोगेटॉन आणि दुसरा जो असतो दॅट इज द हॅलोगॅरिस. HP लक्षात ठेवा. ओके. आणि नंतरचा जो घटक आहे त्या ठिकाणी काही ॲक्वॅटिक प्लांट आपण बघितलं. ओके. आणि काही सम ॲक्वॅटिक प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये एंटोमोफिलस असतात. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर एंटोमोफिलस. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर एंटोमोफिलस. एंटॅमोलॉजी किंवा एंटॅमोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय द इन्सेक्ट्स आर एंटॅमोफिलस. किती पडलेत मार्क आधी मला तुला माहिती आहे की 17 मार्क पडले. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर एंटॅमोफिलस. कसं करावं सांगा. लोटस त्याच्यानंतर वॉटर हायसिन पडतात की नाही तेवढे. त्याच्यानंतर आहे वॉटर लिली. पेपरला नव्हते ते व्हिडिओ आपल्याला हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे ना महत्वाचे. व्हॅलिसनेरियामध्ये कोणता आहे? EPI आहे की हायपो आहे? व्हॅलिसनेरिया EP लक्षात ठेवायचा. EP हायड्रोफिली. म्हणजे आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण अबायोटिक किंवा एबायोटिक पॉलिनेशनचे प्रकारमध्ये नोट पण केलं समजून पण घेतलं. त्यातला पहिला ॲनिमोफिलस आणि दुसरा हायड्रोफिलस. हायड्रोफिलस मध्ये दोन प्रकार EP हायड्रोफिलस आणि हायपो हायड्रोफिलस. काय डाऊट कोणाला? नाही ना.